मंथन न्यूज महाराष्ट्र। वांबोरीच्या सभेत मनोज जरांगे सरकारवर भडकले। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या वांबोरी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतलाय। सरकार आणि विरोधक एकत्र झाले तरी आता मागे हटणार नाही। मराठ्यांना जोपर्यंत ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही। स्वतःच्या राजकारणासाठी सर्वजण एकत्र होऊ शकतात, तर मग मराठ्यांच्या आरक्षणासाठी का होऊ शकत नाही असा सवाल उपस्थित करत पुढील रणनीती आखण्यासाठी उद्या रविवारी आंतरवालीत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे। राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे आज शनिवारी सकाळी मराठा समाज बांधवांच्या वतीने तुलसी मोहन मंगल कार्यालयामध्ये मनोज जरांगे पाटील यांची बैठक आयोजित केली होती। यावेळी समाज बांधवांना संबोधित करताना जरांगे म्हणाले की आता मराठा समाज जागा झाला आहे, आपल्याला संघर्ष करावाच लागणार, त्यामुळे आता तरुणांनी राजकारण न करता आपल्या संघर्षात सामील व्हावे। गेल्या 75 वर्षापासून सर्व पक्ष हे सत्तेत आले, मात्र त्यांनी कधीही मराठ्यांचा विचार केला नाही। हे सत्तेसाठी रात्रीतून एक झाले, मग आरक्षणासाठी हे एक का होऊ शकत नाही असा अहवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। मराठा मैदानात उतरला की एकतर मरण नाहीतर विजयाचा गुलाल हे गणित आहे, त्यामुळे आता गुलाल घेतल्याशिवाय मागे हटणार नाही। यासाठी आपल्या मराठा समाजांनी एकजूट तुटू देऊ नका। येणाऱ्या काळात माझा जीव गेला तरी चालेल, तरी मी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठी लढणार। फक्त समाज बांधवांनी आपली एकजूट कायम ठेवा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी जरांगे पाटील यांनी केले आहे। प्रसंगी हजारो समाज बांधव यावेळी उपस्थित होता। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.